ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती विजयादशमी भाग्य विजय कारक आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। सर, माझ्या मनात आता एक असा प्रश्न आलाय की कृषी विषयक लोकोत्सव असं विजयादशमीला नेमकं का संबोधतात? काय होतं प्रियंका, तुला सांगतो, पहिल्या काळामध्ये जेव्हा पाऊस पडायचा किंवा पावसाळा सुरू व्हायचा तर जी पहिली जी पेरणी असायची ती पीक घरी यायची वेळ म्हणजे ही विजयादशमीची असायची आणि त्यामुळे त्या काळामध्ये विजयादशमी हा पहिलं पीक घरी आल्यानंतर ते उत्साहानं साजरं करायचे। आजही बऱ्याच ठिकाणी जे पहिलं पीक येतं ते आपल्या घरामध्ये घराच्या दारावर तोरणं म्हणून सुद्धा त्याचे हे लावतात। त्यामुळे काय की ह्याला कृषीविषयक का म्हणायचं की आपणही पाहतो की घटामध्ये आपण सांगितलं की 9 धान्य आपण पेरतो तिथे आणि ते 9 दिवसामध्ये उगवलं जातं आणि तेच आपण तिथे देवीला अर्पण करतो। तर हे जे कृषी बाबतीतलं जे धोरण आहे हे उत्सव त्या लोकांना पहिलं पीक आल्यानंतरचा जो आनंद होतो आणि त्याच्यातून वाढ होण्यासाठी पुढचे पीक सुद्धा चांगलं यावं या दृष्टिकोनातून हे एक उत्सव साजरा करायचे पहिले लोक। आता आज पाहतो आपण की पावसाळा नियमित नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम येतात की शेतकऱ्यांना आत्महत्या करायची पण वेळ येते। त्याचं कारण असं असतं की माझं एक मत आहे की आपण जेव्हा ही विजयादशमी साजरी करतो त्यावेळेस ह्या वनस्पतींची पूजा तेवढीच होणं गरजेचं असते, त्या धान्यांची पूजा तेवढीच होणं गरजेचं असतं। ते जर झालं तर आपल्याला वर्षभर अन्नसाठा पुरतो किंवा त्याच्यामध्ये कधी अडचण येत नाही किंवा ज्या अन्नसाठ्यावर अवलंबून आपलं घर असतं। शेती विषयामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांचं त्या पिकांवर सगळं अर्थार्जन चालू असतं। त्यानुसारच त्यांचं पूर्ण वर्षाचा खर्च किंवा घरात लग्न असेल, कार्य असेल, जे काही असेल ते सगळे खर्च त्या पिकावर होणार असतात। तर ह्या काळामध्ये सुद्धा त्यांनी जर व्यवस्थित देवीची उपासना जर केली तर निश्चितच त्यांना दरवर्षी पीक उत्पन्न घ्यायला सुद्धा खूप चांगलं फळ मिळू शकतं। आणि कृषीविषयक याच्यासाठी आहे की पहिल्या काळामध्ये पहिलं पीक घरी आल्यानंतर जो उत्सव साजरा व्हायचा त्याला कृषीविषयक उत्सव सुद्धा असं म्हणायचे किंवा शेतीचा उत्सव सुद्धा विजयादशमीला असं म्हणायला हरकत नाही। नक्की सर, थोडा वेगळा प्रश्न विचारते। आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो तेव्हा त्या मडक्यामध्ये माती टाकून त्यामध्ये धान्य पेरतो, त्यानंतर ती जी भाजी म्हणजे ते जे झाड येतं त्या ह्याच्यातून मग त्याचं काय करतात? ते म्हणजे देवीला अर्पण करतो ना आपण आणि ते बऱ्याच ठिकाणी ते लुटणं ज्याला म्हणतो ना आपण की ते जसं आता आपट्याचे जे सोन्याचे पानं असतात आपण ते लुटून आणतो म्हणजे आपण आज काय तिथे चोरी वगैरे करत नाही, पण तिथून आजकाल तर ते विकतच भेटतात। त्यामुळे आपण तिथून आणतो आणि ते आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांना देतो की जेव्हा ज्यांना जे आशीर्वाद त्यांना देऊन आपण त्यांचे आशीर्वाद घेतो। तसंच काही जण हे सुद्धा धान्य आपल्या घरातले वडीलधारे लोक त्यांना देतात किंवा देवीला अर्पण। आधी पहिले सुरुवातीला असं आहे की आपण आपट्याचे पानं जेव्हा घरी आणतो तसंच हे जे धान्य असतं हे सुद्धा पहिले आपण देवासमोर ठेवतो, त्यानंतर मग वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतो, त्यांना पण हे देतो की जेणेकरून ते वाटल्यानंतर त्याच्या 10 पटीने जास्त ते आपल्याला पुन्हा वापस मिळालं पाहिजे। नक्कीच सर, विजयादशमीच्या मुहूर्ताचं नेमकं महत्त्व काय आहे? आता 3.5 मुहूर्त जे आहेत त्या 3.5 मुहूर्तापैकी हे एक मुहूर्त आहे। तर त्याचं महत्त्वच अनन्यसाधारण असणार, कारण या मुहूर्ताला आपण पाहतो की विजयादशमी आली की आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदी वातावरण असतं। मी आधीच तुला सांगितलं की दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, कारण ह्या सणाचं महत्त्वच एवढं की आपण कोणतीही नवीन खरेदी करत असतो म्हणजे वस्त्रापासून म्हणजे साधे कपडे जरी घ्यायचे तर आपण म्हणतो थांबा थोडा आता दसरा येतो जवळ तेव्हा घेऊ। आजकाल तरी काय की महिन्या 2 महिन्याला आपण कपडे खरेदतो। पहिल्या काळामध्ये कसं असतं की दसरा दिवाळी अशा सणालाच किंवा गुढीपाडवा असेल तर अशा वेळेसच वस्त्र खरेदी केल्या जायचे आणि मग ते सुद्धा वस्त्र घेतल्यानंतर आधी देवासमोर ठेवून त्याला हळद कुंकू लावून नंतर मग ते परिधान केल्या जायचे। पण कोणतीही वस्तू जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आणत असतो मग ते कपडे असतील, सोनं असेल, तुम्ही एखादी आजकाल गाडीसुद्धा आपण ह्या मुहूर्तावर घेतो, वास्तूसुद्धा आपण घेताना फ्लॅट घ्यायचा असेल किंवा बंगला घ्यायचा असेल किंवा जे काही घ्यायचं असेल आपल्याला आपण ह्या मुहूर्ताचं वाट पाहतो, कारण हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे म्हणून त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। सर, एक थोडा वेगळा प्रश्न माझ्या मनात आलाय, तो म्हणजे आता विजयादशमी म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, पण आपण जेव्हा लग्न किंवा साखरपुडा अशा सगळ्या गोष्टी करताना आपण भटजीकडे जाऊन मुहूर्त पाहतो की मुहूर्त आहे का, तर अशा वेळेला जर भटजीकडे मुहूर्त न पाहता या दिवशी एखाद्याने साखरपुडा वगैरे केला तर चालू शकतं का? कसं असतं, हा उत्सव आहे, एक तुला सांगतो महत्त्वाची, दसऱ्याच्या दिवशी कधी कोणाचं लग्न झालेलं आपण ऐकवत नाहीत
हां, कारण त्या दिवशी कोणी करत नाही, कारण ते त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक उत्सवामध्ये हे झालेला असतो, रमलेला असतो. त्यामुळे तुमच्याकडे कोणी येणार नाही. समजा एखादा कार्यक्रम दसऱ्याच्या दिवशी माझ्या घरी मी एखादा ठेवला तर दसऱ्याच्या दिवशी माझ्याकडे येणारच नाही ना कोणी, कारण त्यांच्या घरी पण तो उत्सव असणार आहे. तो प्रत्येकजण आपल्या घरी साजरा करायचा हा उत्सव आहे. आपल्या आजूबाजूच्या गावातल्या ग्रामदेवतेसोबत हा साजरा करायचा उत्सव आहे. त्यामुळं या दिवशी सहसा साखरपुडा किंवा विवाह अशा गोष्टी होत नाहीत. जरी हे मुहूर्त 3.5 मुहूर्तापैकी एक असलं तरी. हां, अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे की त्या दिवशी लग्न होतात. त्याच्यामुळं त्या दिवशी केलं चालतं, पण सहसा दसऱ्याच्या दिवशी विवाह वगैरे होत नाही. सर, विजयादशमी हे भाग्यविजयकारक ठरू शकतं का? हे मी मुद्दामून सांगत असतो प्रत्येकांना की हे विजयादशमीचं जे मुहूर्त आहे ते भाग्यविजयकारकच आहे. त्याचं कारण असं आहे की या दिवशी तुम्ही संकल्प करा, या दिवशी तुम्ही ठरवा. पांडवांनी ठरवलं कौरवावर विजय मिळवायचा आणि त्यांनी तो मिळवला. रामानं ठरवलं रावणावर विजय मिळवायचा, त्यांना तो मिळवला. हे विजय मिळवायचा आहे. तर तुम्हाला जर तुमच्या भाग्यावर विजय मिळवायचा असेल तर हे याच्यासारखं चांगलं मुहूर्तच काही नाही. त्यामुळं भाग्यविजय कारक ही विजयादशमीला म्हणायला काहीच हरकत नाही. नक्कीच. आता हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आपण मानतो, तर या दिवशी कोणकोणती चांगली कामं केली तर चांगलं ठरू शकतं? या दिवशी जेवढे शुभ कामं असतात, जसं पाहायला गेलं तर सहसा आपण पाहतो की खरेदीच्या बाबतीमध्येच ह्याचा विचार जास्त केला जातो. की सुरुवातीला मी आता जसं सांगितलं की कोणतीही गोष्ट खरेदी करत असताना आपण या मुहूर्ताची वाट पाहतो. मग साधी गाडी घ्यायची असेल, साधी सायकल जरी घ्यायची असेल तर आपण दसऱ्याचं मुहूर्त पाहतो, विजयादशमीचं मुहूर्त पाहतो. गाडी घ्यायची असेल, 4 व्हीलर घ्यायची असेल आपल्याला किंवा एखादं घर घ्यायचं असेल तर बुकिंग करण्यापासून सुद्धा बुकिंग करायला सुद्धा आपण आजचा दिवस पाहतो, विजयादशमीचा दिवस पाहतो. कारण त्या दिवशीचं आपण ॲडव्हान्स दिला तर त्या व्यवहारामध्ये कुठेही अडचण येणार नाही. किंवा कोणती एखादी सोन्याचं काही दागिने वगैरे आपल्याला अलंकार वगैरे घ्यायचे असतील तरी आपण या दिवशी घेतो किंवा या दिवशी ते बुक करतो. तर ह्या दिवशी असे खरेदीसाठीचे हे मुहूर्त आहे. त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना समजा त्याला काय म्हणतो शॉपिंग मेनिया पण एक नवीन रोग निघालेला आहे, त्यांच्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे. त्यांना जेवढी शॉपिंग करायची ते त्या दिवशी करू शकतात. आणि दुसरी गोष्ट यासोबतच आता या दिवशी मी तुला सांगितलं की शस्त्रपूजा आहे, सरस्वती पूजन आहे. कारण या दिवशी ह्या गोष्टी पण करणं तेवढंच गरजेचं असतं. जर विद्यार्थी असेल तर त्यांनी आपल्या वह्या पुस्तकाची आणि आपल्या पेन्सिल जे असेल त्याची पण पूजा केली पाहिजे. त्यांचे पण आशीर्वाद घेतले पाहिजेत. एखादे व्यापारी असतील तर त्यांनी आपल्या व्यवसायाचे जे साधनं आहेत त्याची पूजा केली पाहिजे. समजा एखाद्याचा व्यवसाय लॅपटॉपचा आहे तर त्यांना लॅपटॉपवरच अवलंबून आहे, तर त्यांना लॅपटॉप हे माध्यम आहे त्याच्या व्यवसायाचं. त्यांना लॅपटॉपची पूजा करायला काहीच हरकत नाही, कारण ते त्याचं शस्त्र असतं. तर एखाद्याचा मोबाईलवरच व्यवसाय असेल सगळं कम्युनिकेशनचा, तर त्यांना मोबाईलची पूजा करायला पण काही हरकत नाही, कारण ते त्याचं शस्त्र आहे. तर असे जे काही आपले साधन आहेत, आपल्या अर्थार्जनाचे साधन आहेत, आपल्या कुटुंबातल्या सुखसोयीचे साधन आहेत, अशा सर्व गोष्टीची या दिवशी पूजा करणं गरजेचं असतं. नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय तर लक्ष्मीची पूजा आजच्या दिवशी केली पाहिजे. तर काही ठिकाणी गाडीची वगैरे पण पूजा करतात. भले ती जुनी असेल तरी पण गाडीची वगैरे पण पूजा केली नाही, जाते. एक मला सांग की समजा माझा ऑटो आहे आणि माझं अर्थार्जनच त्या ऑटोवर आहे, तर ती माझ्यासाठी लक्ष्मीच आहे ना. कोणतेही ते साधन आहे ना, माझ्या उत्पन्नाचं साधन ते आहे. मग एखाद्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल त्यांच्याकडे अनेक गाड्या असू शकतात, एखाद्याची टॅक्सी असेल त्याचे अनेक असू शकते. ज्या गोष्टीमुळं आपल्याला उत्कर्ष झालेला आहे त्या गोष्टीमुळं त्याची आपण पूजा नक्कीच करायला पाहिजे. आता बरेच जण मोटरसायकलची पण पूजा करतात, कारण त्याच्यावर त्यांचा जीव स्वतः फिरत असतो. पण त्यानं जर धोका दिला कुठं तर बरेचदा कामंसुद्धा रुकून पडू शकतात. त्यामुळे अशा सर्वच गोष्टीची जे आपल्यासाठी उपयोगाला येतात अशा प्रत्येक गोष्टीची या दिवशी आपण पूजा केली पाहिजे. नक्कीच. मग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे जे काही विजयादशमीचा मुहूर्त आहे तो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे? एक तुला सांगतो, ज्योतिषशास्त्र हे पंचांगावर अवलंबून आहे. 5 अंग आहेत त्याचे. आणि मुहूर्त हे फार महत्त्वाची गोष्ट ज्योतिषशास्त्रामध्ये पाहायला जाते. आपण कोणत्याही गोष्टीचं मुहूर्त पाहत असतो. प्रत्येक गोष्टीला आपण मुहूर्त पाहतो. लग्न असेल, मौंज असेल, तुमच्या इथे साखरपुडा असेल, साधं काही आता जसं आपण काही घ्यायचं जरी असेल तर आपण चांगला दिवस पाहून घेतो. सहसा अमावस्येला आपण काही घ्यायचा विचार करत नाही किंवा अशुभ दिवस असेल तर आपण घेत नाहीत. आणि हे 3.5 मुहूर्तापैकीच एक मुहूर्त आहे. तर निश्चितच ह्याचा ज्योतिषशास्त्राचा संबंध नक्कीच असणार. मग विजयादशमीला कोणकोणती शुभ कार्य करायची ते तर तुम्ही सांगितलंतच, पण त्याप्रमाणे त्या नवरात्रीच्या 9 दिवस असतात.
त्या 9 दिवसांमध्ये आपण देवळामध्ये जाऊन काही लोक जिथे घट बसवलेले असतात तिथे जाऊन फुलांची माळ बांधतात, तर त्याच्यासाठी काय कारण काय असतं? घटातलाच एक प्रकार असतो. जसं मी तुला सांगितलं की पत्रावळ असते, त्याच्यावर आपण परडी ठेवतो, त्याच्यावर आपण माठ ठेवतो, माठामध्ये माती टाकतो, त्याच्यामध्ये 9 धान्य पेरतो आणि बरेच जण त्याला अखंड दिवा लावतो आणि त्या दिव्यावर आपण हाराच्या माळी आपण सोडतो. हे असतं. आता प्रत्येक देवस्थानामध्ये हे असतं, मठामध्ये असतं, सद्गुरूच्या मंदिरामध्ये असतं, हे प्रत्येक मंदिरामध्ये असतं. फक्त या काळामध्ये माझं मत आहे की जास्तीत जास्त उपासना आपल्या घरी बसून आपण केलीच चालते. आता कसं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत देवीची. एक रेणुका मातेचं शक्तिपीठ आहे, दुसरं तुळजाभवानीचं आहे, तिसरं कोल्हापूरचं आपलं महालक्ष्मीचं आहे आणि अर्ध शक्तिपीठ आपण त्याला सप्तशृंगीचं जे म्हणतो वणीचं. हे अशी 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर या काळामध्ये नवरात्रामध्ये त्या ठिकाणी फार मोठे उत्सव भरतात, तिथे लोकांची प्रचंड गर्दी असते आणि मग त्या ठिकाणी या काळामध्ये जर आपण त्या ठिकाणच्या देवीचं दर्शन घेतलं, मनोभावे प्रार्थना केली त्यांना, तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळू शकतं. नक्की सर, तुम्ही जी माहिती सांगताय ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि सरांनी सांगितलेल्या माहितीवर मला खूप प्रश्न पडले, त्यांची उत्तरं देखील मला सरांकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र भाग्य विजयमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.